महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा 701 किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला खरं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच गती देत हा महामार्ग पूर्णत्वास नेला आहे। जवळजवळ पूर्ण झाला आहे। काही भाग वाहतुकीस खुलाही झाला आहे। या समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला 520 किलोमीटरचा टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला। त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झालाच, पण पैशाचीही बचत झाली। तर शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त 80 किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे 2023 मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला। या नवीन रस्त्यांच्या जाळ्यामुळे नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे 8 तासाने कमी होणार आहे। या समृद्धी महामार्गावर एकूण 6 बोगदे बांधले गेले। या एक्सप्रेसवेमध्ये कसारा घाटातील 7.7 किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचाही समावेश आहे। हा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगदा आहे। अतिशय विशेष धोरणाने तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग प्रामुख्याने 10 प्रमुख जिल्ह्यातून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी 14 जिल्ह्यांना जोडणारा आहे। यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढत आहे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी मोठ्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा आहे। 40 किलोमीटर अंतरावर टाउनशिपचा विकास पारंपरिक महामार्गाप्रमाणेच आहे। या प्रकल्पामध्ये मार्गावर 30 ते 40 किलोमीटर अंतराने टाउनशिप विकास समाविष्ट केला आहे। त्यात शैक्षणिक, आरोग्य सेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या 18 टाउनशिपचा समावेश असून ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणे आणि ग्रामीण शहरी असमानता कमी करण्याचं काम या महामार्गाच्या कामामुळे झाले आणि सातत्याने होत राहणार आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानांपासून या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे। समृद्धी महामार्गाला जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहे। यामध्ये प्रामुख्याने 53 किलोमीटरचा पुणे ते शिरूर रोड आणि 180 किलोमीटरचा जालना ते नांदेड द्रुतगती मार्ग आहे। यामुळे प्रमुख जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे। या सर्व नियोजनामागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली आहे।